जय शिवराय, जय शंभूराजे। आज महाराष्ट्रात जी शिक्षण व्यवस्था कोलमडत चाललेली आहे, याला जबाबदार कोण? शिक्षक म्हणतात प्रशासनाला शाळा बंद करायच्यात, प्रशासन म्हणतंय शिक्षक गुणवत्ता देत नाहीये, विद्यार्थी कमी होत चाललेले आहे, मग एवढा खर्च कशासाठी? याच समस्या अनेक भागामध्ये आहेत। तर त्यामध्ये जे काही शिक्षक असतील, शिक्षण विभागाचे अधिकारी असतील, हे सुद्धा त्यामध्ये जबाबदार आहेत। कारण प्रत्येक जणांनी काम जर योग्य दिशेने केलं, प्रामाणिकपणे केलं, मी सर्व शिक्षकाला नाव ठेवत नाही, पण माझ्या भागामध्ये असे काही शिक्षक आहेत, त्यांचा आणि शिक्षकाचा मला तरी सरासरी काही संबंध दिसत नाही। कारण शिक्षक कसा असावा? शिक्षक प्रामाणिक असावा, विद्यार्थ्याला खरं बोलायचं शिकवावा, विद्यार्थ्याला चोरी करू नको हे सांगणारा असावा। पण अक्षरशः ज्या वेळेस तिथं विचारपूस विद्यार्थ्याची केली, त्यावेळेस शिक्षकाने आधीच सांगून ठेवलं की हो आम्हाला हे शिकवतात, आम्हाला ते शिकवतात। मात्र त्या संदर्भात 2-3 प्रश्न त्या विद्यार्थ्याला विचारले तर त्या विद्यार्थ्याला काहीच आलं नाही। नंतर ते विद्यार्थी सांगतात की मला नाही, ह्या दुसऱ्या मुलींना शिकवलं, त्या मुलींना विचारलं, त्या म्हणते आम्हाला नाही शिकवलं। विद्यार्थ्यांना त्या गोष्टी येईनात। मोठ्या मोठ्या कम्प्युटर लॅब्स आहेत, मोठमोठे प्रोजेक्टर आहेत, मोठमोठ्या वेगवेगळे त्यांना शिकवण्यासाठी काही वस्तू आलेल्या आहेत, त्याचा वापरच केला जात नाही, त्या धुळखात पडलेल्या आहेत। तर आमच्या जालना जिल्ह्याच्या जिल्हा शिक्षण अधिकारी संगीता भागवत मॅडम यांनी तर भ्रष्टाचाराचा कळसच गाठलेला आहे। ज्या मुख्याध्यापकांवर आरोप झाले, ते आरोप सिद्ध झाले, तरीही त्यांनी त्यांच्यावर आर्थिक व्यवहार करून पडदे टाकण्याचं काम केलं। अंबड असन, परतूर तालुक्यातील असतील शिक्षक, दैठण्यातील शिक्षक असेल किंवा आष्टीतील शिक्षक असतील, या सर्व शिक्षकांवर, त्या मुख्याध्यापकांवर आता काही म्हणतात शिक्षक अहो शिक्षक पण एका वर्गाचा वर्ग शिक्षक असतो, एका विषयाचा शिक्षक असतो, मग त्या विषयाची गुणवत्ता पण त्यांची पाहिली पाहिजे ना। आज जर जिल्हा परिषद शाळेसारख्या 10वीच्या 35-36 विद्यार्थ्यापैकी 15-16 विद्यार्थी नापास होत आहेत, मग यामध्ये गुणवत्ता कोणाला दोष द्यायचा? पालकाला का विद्यार्थ्याला का शिक्षकाला? ह्याही गोष्टी पाहिल्या पाहिजे। आणि माझा रोष शिक्षकांवर नाहीच आहे। काही शिक्षक जे मजूर आहेत, ऐकत नाहीयेत, अक्षरशः त्या शाळेमध्ये 40-40, 45-45 मिनिट हे शिक्षक लेट येतात, निवासी कुठलेही राहत नाहीत, निवासीचं खोटं बोलून बिल तर उचलतात, खोट्या पावत्या जोडून उचलतात, पोषण आहारात तफावत, स्टेशनरीमध्ये तफावत, गणवेशाच्या पैशामध्ये तफावत। मग हे कोण करतंय? मुख्याध्यापक। आणि त्याच मुख्याध्यापकाला हे शिक्षक पाठीशी घालताय ना। म्हणजे काय सांगतात, चोरी करणाऱ्यापेक्षा चोरीला पाठीशी घालणारा जास्त मोठा गुन्हेगार असतो। मग शिक्षक गुन्हेगार कसा नाहीये? त्याच्यामध्ये तुम्ही मिलीभगतच करताय ना। मुख्याध्यापकाच्या काही गोष्टी तुमच्याकडे आणि तुमच्या काही गोष्टी मुख्याध्यापकाकडे असतील, म्हणून हे साठगाठ चाललेली आहे आणि त्यामध्ये विद्यार्थ्याचं नुकसान होत आहे। मी राहुल आवटे, जागर प्रतिष्ठान जिल्हा अध्यक्ष, आमचे संस्थापक अध्यक्ष किसनदादा चव्हाण यांच्या नेतृत्वात दिनांक 15 ऑगस्ट रोजी धर्मवीर संभाजीराजे चौक आष्टी बसस्थानक येथे आमरण उपोषणासाठी बसणार आहे। शिक्षकाच्याही काही समस्या असतील, त्यांच्यावर ज्या अतिरिक्त जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत त्याही काढण्यात याव्यात। त्याला शिक्षण आणि शिक्षणच हाच विषय ठेवावा आणि जर त्यामध्ये बदल करण्यात यावे। जर एखादा शिक्षक भ्रष्टाचारामध्ये आढळतो, एखादा मुख्याध्यापक भ्रष्टाचारामध्ये आढळतो, तर त्याला निलंबित करूच नये, त्याला डायरेक्ट बुडावर लात मारून बडतर्फ करण्यात यावं। असे चोट्टे लोक या शिक्षण विभागात आहेत, म्हणूनच या शाळेच्या दुरावस्था होत आहेत आणि शासनाला आपण दोष देतो। अहो कोण मला सांगा, जर आपण एखादा व्यवसाय करतो, तो व्यवसाय जर डब घायला येत असेल तर निश्चितच तो व्यवसाय आपण बंद करतो। तर त्याच्यासाठी तुम्हाला मेहनत करणं आहे, ते शॉप चालवणारे तुम्ही आहेत, त्या शाळा सुधारल्या तुमच्या हातात आहे। जर समजा एका शाळेमध्ये घाणीचं साम्राज्य होत असेल, तुम्ही काय शिक्षक सांगता की स्वच्छ राहा,
घाणीमुळे आजार होतात, हे काय सांगू शकता तुम्ही? अहो, ज्या शाळेमध्ये ज्या वर्गामध्ये तुम्ही शिकवता त्या वर्गाचे कोपरे भरलेले आहेत. त्या शाळेच्या बाहेर तुम्ही वर्ग शिक्षक आहात ना त्या वर्गाचे, तर तुमची जबाबदारी आहे त्या वर्गाची. मुख्याध्यापक असेल तर त्याच्यावर सगळ्या शाळेची जबाबदारी आहे. सगळ्या शिक्षकांनी कसं राहिलं पाहिजे हे त्याची जबाबदारी आहे. शाळेमध्ये लोक येऊन हाकतायत, तुमच्याकडे सगळ्या सुविधा आहेत, CCTV कॅमेरे आहेत. अहो, मागं त्या शाळेमध्ये मध्यप्रेमी त्या झेंड्याच्या वाट्यावर, जिथं झेंडा लावतात त्या वाट्यावर, जिल्हा परिषद शाळेच्या मुख्य दारावर दारू पेत बसले होते. आम्ही त्यावेळेस, मुख्याध्यापक जात नव्हते, पण आम्ही त्यावेळेस पोलीस स्टेशनला गेलो, पोलिसांना तो प्रकार सांगितला, त्यांना एक गाडीचा एक संध्याकाळच्या टायमिंगला तिकडे राऊंड मारायचा सांगितला. आम्हीही तुमची मदत करतो ना. तुम्ही काय करता? शालेय व्यवस्थापन समिती काय करते? फक्त तांदूळ खायचे, तेल न्यायचं, हे कामं करायचे का? काही आलं तरच शालेय समितीचा अध्यक्ष तिथं येणार. मी अध्यक्षालाही सांगतो, ह्या शिक्षक लोकांचं हे आज आहेत उद्या नाहीत, पण तुम्ही इथं आहेत. तुमचे जरी मुलं नसली तरी आपल्याच बांधवाची मुलं इथं जाणार आहेत. आपल्यालाही थोडीशी जनाची मनाची लाज वाटली पाहिजे. आपण नुसतं पद तिथं काय स्टेटस स्टोरीसाठी ठेवण्यासाठी नसतं, ते तिथं चौकशी करणं गरजेची आहे. मुख्याध्यापकाला जाब विचारणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांना जर काही येत नसेल तर पालकाची जबाबदारी आहे त्या शिक्षकाला जाब विचारणं की काय येत नाहीये, काय चुकतंय. ह्या गोष्टी बघणं प्रत्येकाची जबाबदारी आहे. शिक्षक हा तर दोषी आहेच त्याच्यामध्ये, आणि मुख्य दोषीच शिक्षक आहे. शिक्षक असेल, मुख्याध्यापक असेल, हे आहेत. जर तुम्ही मला सांगा, अहो काय नाही करता येत? आहेत ना, काही शिक्षक लोक आहेत माझ्याच भागामध्ये आहेत. एक त्या ब्राह्मणवाडीला कोणतरी शेख सर म्हणून आहेत, हस्तूरला ते शिंदे सर म्हणून होते, मल्लाडे सर आधी चौरेवाडीला भगवाननगरला होते, आता इकडे. हे असे गोष्ट आहेत शिक्षक लोक, भरपूर शिक्षक लोक आहेत की ते चांगल्या पद्धतीत. एक वेळेस ती जिल्हा परिषद शाळा बघून या गिरडा सरांची, काय ते शाळेमध्ये. अहो, ज्या प्रायव्हेट संस्था नाहीत तशी त्या माणसाने जिल्हा परिषद शाळा. तुम्ही कधी कन्व्हिन्स केलं का? मी वारंवार हे चारही मुख्याध्यापकाला मी सांगितलं होतं की आपण एक असा कार्यक्रम घेऊ जिथं पालक येतील, पालकांना कन्व्हिन्स करता येईल, आणि ज्या पालकांचे इथं विद्यार्थी पाल्य नाही आहेत त्यांनाही आपण कशा पद्धतीने इकडे आणण्याचा प्रयत्न करू. अहो, तुमच्या गटारामध्ये कसे विद्यार्थी येतील? तुम्ही म्हणताय की वरून देत नाही, वरून. साफसफाई करायला तुम्हाला जड जातं का? अहो, त्या स्टेशनरीच्या ह्याच्या पैशामध्ये एखादा गावातला एखादा तरुण लावता येतो तुम्हाला साफसफाईसाठी? का स्टेशनरीच्या पैशात भ्रष्टाचार, तांदळात भ्रष्टाचार, अमक्यात भ्रष्टाचार, भाजीपाल्यात. अहो, तुम्ही 200 रुपयाच्या भाजीची 400 रुपये तिथं लावता, त्याच्यामध्ये तुम्हाला काढता येतात पैसे. ह्या गोष्टी करता. जर तुम्हाला तुमच्या मुलाबाळासाठी आर्थिक संपत्ती जमवायची, त्यासाठी या मुलांचा पोषण आहार खाता, तेल. अहो, एकदा ते खिचडी खाऊन बघा. शिक्षकांनी खाल्ली पाहिजे, मुख्याध्यापकांनी खाल्ली पाहिजे ती खिचडी. त्या मुलांच्या भविष्याशी खेळणं थांबवा. तुमच्याही काही मागण्या आहेत, त्या बी आम्ही मांडलेल्या आहेत, आणि शाळा सुधारली पाहिजे. काल मला सरांनी सांगितलं की बाबा इथं ज्याची परिस्थिती, मी तेच सांगतोय ना, मी पहिल्यापासून तेच सांगतोय, माझे पूर्ण व्हिडिओ बघा. इथं तेच लेकरं येतात ज्याच्या आईवडिलाची 8 ते 10 हजार रुपये एखाद्या इंग्लिश स्कूलमध्ये, प्रायव्हेट शाळेमध्ये भरायची कॅपॅसिटी नाही आहे, त्यांचेच मुलं येतात. म्हणजे सगळ्यात गरीब लोकांच्या मुलांचं जर तुम्ही भविष्य उद्ध्वस्त करत असतान, माझं विषय मी म्हणलो, तुम्ही तांदूळ खा, कपडे खा, पुस्तकं खा, सगळं खा, पण त्या विद्यार्थ्याचं भविष्य खाऊ नका. गुणवत्ता. अहो, 2 वर्षापूर्वी मी त्या लालबहादूर शाळेमध्ये गेलेलो होतो, आणि त्या जिल्हा परिषद शाळेमधला विद्यार्थी आलेला होता तिथं. त्याला सायन्स घ्यायचं होतं, 10वी पास करून आलेला होता. सायन्स घ्यायचं होतं त्याला, पुढं सायन्स, विज्ञान. सरांनी त्याला रिसिप्ट, त्या फॉर्मवरली रिसिप्ट ही स्पेलिंग वाचायला लावली. ती त्याला वाचता नाही आलं नाव, आणि त्याला म्हणले तुला विषय केमिस्ट्री लिहून दाखव इंग्लिशमध्ये. त्याला ते नाही आलं. मग तुम्ही जिल्हा परिषदवाल्याची तुमची त्याच्यामध्ये इमेज दिसली ना आम्हाला तिथं कसं तरी वाटलं की बाबा मी पण या शाळेचा विद्यार्थी आहे. जर एवढं आमच्या वेळेस बी होते ना शिक्षक, आम्हाला जे शिक्षक होते त्यांच्यावर तुम्ही म्हणता की त्यावेळेस जबाबदाऱ्या नव्हत्या, पण ते एकच काम करायचे आणि ते प्रामाणिकपणे करायचे. अहो, आमचे मुख्याध्यापक माजलगावून यायचे, माजलगावून. त्यावेळेस 7:30ला शाळा होती. मग विचार करा ते कितीला निघत असते आणि कितीला येत असते. मग ह्या ज्या गोष्टी आहेत तुम्ही बदलले तर नक्कीच सिस्टम बदलन.
आणि तुम्ही कधी कोण्या पालकाला कन्व्हिन्स केलं का हे मला सांगा. कोणता पालक आला नाही हे सांगा. अहो मी 4 वेळेस वारंवार, ते रिटायर झाले ते मुख्याध्यापक डोंगरे, रगडे, हे लोक गेले. मी वारंवार म्हणत होतो की आम्हाला सांगा काम काय. आम्ही निधी जमा करतो, आम्ही लोकवर्गणी करतो ही शाळा सुधारण्यासाठी, पण तुम्हाला वाटतंय की आमची इमेज जाईन, आम्हाला लाज वाटन, ही गोष्ट करू शकत नाही. मी कधीही त्या जिल्हा परिषद शाळेसाठी कुठलाही प्रयत्न करायचा जर असेल तुम्ही मला बोलवा, आणि तिथं जर मी नसेल आलो तर मग माझ्या तिथंच तुम्ही तुमची पायातली काढायची आणि माझ्या हाणायची. कारण ती शाळा सुधारणं माझा हा प्रामाणिक हेतू आहे आणि वारंवार तो केलाय. त्या बांधकामापासून असेल, त्या स्वच्छालयापासून असेल. अहो ते स्वच्छालयाचं काम तुम्ही करून घेता. मी विरोध केला होता त्या स्वच्छालयाला. पहिल्याच कामावर दुसरं बांधकाम करताय आणि ते माझ्या मित्राचंच काम निघालं. तो मला मग म्हणतो हे काम तुमचं आहे, हे मुख्याध्यापकाचं काम आहे. ज्यावेळेस आपण आपलं घर बांधतो, शाळा तुमची जबाबदारी आहे. तुम्हाला भीती वाटते राजकीय लोकांची, राजकीय पुढाऱ्याची. मग तुम्ही प्रामाणिक कधी होता? म्हणजे दुसरा जर शेण खात असेल, जर आपण त्याला जर पाठीशी घालत असो, तर त्याच्यात आणि आपल्यात काय फरक आहे? मग मुलं कशी घडतील? मी मोठा इंजिनियर होणार आणि 10,000ला एक सही विकणार, मग ते काम कसंही असो हे शिकवणार का? त्यामुळं तुम्ही बदला, प्रयत्न करा. आम्ही आहोत, आम्ही 100% तुम्ही कधीही बोलवा, मी तिथं तयार आहे. आणि ती गुणवत्ता सुधारण्यासाठी मी तयार होतो. परत मी ॲडमिशन वाढवण्यासाठी तयार होतो. पण या मुख्याध्यापक रोंगरे असतील, रगडे असतील, ह्यांना हे डेव्हलप करायचं नव्हतं. हे डेव्हलप जर केलं तर यांची जी चिरीमिरी भेटणारी आहे ही त्यांना भेटू शकत नाही. त्यामुळं 15 तारखेला मी बसणार आहे, 15 ऑगस्टला. निश्चितच शिक्षकाचे मुद्दे आहेत. त्या शिक्षकाचा प्रमुख मागणी आहे माझी की त्यांना जे BLOच्या जबाबदाऱ्या दिलेल्या आहे, अतिरिक्त जे पळापळ दिलेली आहे, ही पळापळ थांबवावी. आता बघूयात किती शिक्षक लोक माझं समर्थन करतात. एखादी पोस्ट तरी किंवा एखादा कमेंट तरी बघूयात ना. तुमच्याही समस्या. अहो त्या मंगेश साबळे जेलमध्ये गेला तुमच्यासाठी, पण तुम्ही घरात बसून सुद्धा त्याला सपोर्ट केला नाही. त्यामुळे तुमची मदतीला कोण येणार आहे? प्रशासनाने बंद जरी केल्या शाळा तरी तुमच्या मदतीला कोण नाही येणार. कारण की तुम्ही एक फक्त असा प्राणी आहात जे स्वतःचा फायदा बघतो आणि त्याला दुसऱ्याचे काही घेणं देणं नाही. आज जर मुलं सुधारले, माझा विषय काहीच नाही आहे. महाराष्ट्रातल्या शाळाचा मला काही घेणं देणं नाही आहे. मला माझ्या गावची शाळा व्यवस्थित पाहिजे, हा माझी प्रमुख मागणी होती. पण नंतर न कळालं की ती संगीता मॅडमच भ्रष्टाचारी आहे. त्यामुळे मला उपोषणाला बसावं लागतंय. निश्चितच तिचा काय भ्रष्टाचार असेल ते कलेक्टर, CO किंवा शिक्षण मंत्री, मुख्यमंत्री यांच्यापर्यंतही जाण्यासाठी आम्ही तयार आहोत. आमची मागणी रास्त आहे आणि ती विद्यार्थ्याच्या भविष्यासाठी आहे आणि त्यामध्ये शिक्षकाचाही मुद्दा आहे. शिक्षकांनीही प्रामाणिकपणे काम करावं एवढीच आमची अपेक्षा आहे. धन्यवाद.